माहिती ही मुख्यमंत्री महोदयांच्यासोबत शेअर करणं गरजेचं आहे। काही असे लोकप्रतिनिधी आहेत की जे लोकप्रतिनिधी कदाचित मागील मंत्रिमंडळामध्ये होते, कदाचित चालू मंत्रिमंडळामध्ये आहेत, आणि अशा काही मंत्र्यांच्या बाबतच्या काही जेव्हा गोष्टी पुढे येतात तेव्हा त्याही संबंधाने चर्चा होणं अपेक्षित असतं। ही चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत करायची आहे। पत्नी फरार आहे, मुलाची काल चौकशी झाली। खराच्या पत्नीच्या नावावर अनेक आर्थिक व्यवहार आहेत। मी मागेही म्हटलं की हा जो भांडे नावाचा जो अधिकारी आहे, ज्याला पुन्हा त्याच्या डिपार्टमेंटला पाठवून दिलं, या भांडेची पत्नी, त्यांचे काही आर्थिक व्यवहार आहेत। या आर्थिक व्यवहारांची म्हणजे भांडेला नुसतं त्याच्या डिपार्टमेंटला परत पाठवणं पुरेसं नाही, भांडेचं निलंबन होणं गरजेचं आहे आणि भांडेची चौकशी होणं गरजेचं आहे। खराची पत्नी हिची नाफेडच्या वतीने एक कंपनी रजिस्टर्ड झालेली आहे, व्यंकटेश प्रोड्युसर कंपनी। या व्यंकटेश प्रोड्युसर कंपनीमध्ये बऱ्याच वेळेला पैशांची उलाढाल, ब्लॅकचा व्हाईट करणं वगैरे सगळ्या गोष्टी होत्या, त्या बाहेर येणं गरजेचं आहे। खरातची मुलगी सृष्टी खरात, या सृष्टी खरातच्या नावावर काही प्रॉपर्टी आहे, त्याच्या संबंधाने सुद्धा काही खुलासे होणं गरजेचं आहे। आणि म्हणून आम्ही वारंवार म्हणतोय की चाकणकर असतील, केसरकर असतील, या सगळ्या लोकांचे सीडीआर एकदा तपासले गेले पाहिजेत आणि यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत। अकोल्यामध्ये एक घटना घडली, अकोल्यामध्ये पोलिसांनीच एका आरोपी महिलेकडे सकाळी मी ती माहिती घेतली। एका ASI दर्जाच्या अधिकाऱ्याने ज्या पद्धतीने पोलीस कोठडीत असणाऱ्या महिलेला, विशेषतः तिच्या मुलीच्या बोलावून तिच्याकडे जी मागणी केली ती अत्यंत धक्कादायक आहे। एखादी महिला म्हणजे बघा की राज्यामध्ये ही एकीकडे महिला लैंगिक शोषणाची एवढी प्रकरणं बाहेर निघत आहेत आणि अगदी त्याच वेळेला की महिला पोलीस स्टेशनला का जात नाहीत, का महिला आयोगाकडे जाणं, तर महिला आयोगही आमची मदत करत नाही, पोलीस स्टेशनला जावं तर पोलीस स्टेशनची ही परिस्थिती। जर रक्षकच अशा पद्धतीने बुभुक्षित नजरेने महाराष्ट्रातल्या लेकीबाळींकडे बघत असतील तर फक्त निलंबन एवढं पुरेसं नाही, त्याच्यावर रीतसर गुन्हा सुद्धा दाखल होणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात कुठल्याही खात्यातल्या माणसाकडून अशा पद्धतीचे गैरवर्तन होणार नाही। जैन मुनी आहे, त्यांनी असं वक्तव्य केलंय की ताराराणी या ज्या आहेत साहेब, ताराराणी साहेब ह्या देखील जैनच होत्या। मला असं वाटतं की कुठल्याही समाजासाठी म्हणजे काही लोक असे असतात जे एखाद्या जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांचं कार्यकर्तृत्व मोठं करतात। ते कार्यकर्तृत्वाची जी ती त्यांची रेषा असते ती इतकी मोठी असते। महाराणी ताराराणी सुद्धा असंच एक महत्वाचं नाव आहे। असं एखादं कर्तृत्ववान नाव आपल्या समुदायात यावं असं कुणालाही वाटणं स्वाभाविक आहे, पण त्यामुळे इतिहास मोडला जाऊ नये, इतिहास पुसला जाऊ नये। अर्थात ते मुनी आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला या सगळ्या गोष्टींची अपेक्षा आहे की ज्यामुळे इतिहास मोडला जाणार नाही किंवा कुठल्याही पद्धतीने दोन समाजामध्ये, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी पथदर्शी म्हणून त्यांनी सुद्धा घेतली पाहिजे, इतकंच आम्ही म्हणतो। खरात प्रकरणावर रोहित पवार, अजित पवार यांच्या फोटोवर फुल्या मारलेल्या आहेत, त्याचा काय अर्थ काढायचा किंवा त्याच्याबद्दल काही माहिती? मी आपल्याला हेच सांगायचा प्रयत्न करते, माननीय मुख्यमंत्र्यांना भेटूनही आम्हाला काही मुद्दे जे खुलासेवार बोलायचे त्याच्यात अनेक गोष्टी आहेत ज्या कदाचित मला पब्लिकली बोलता येणार नाहीत, पण असे अनेक लोक होते महाराष्ट्रातले महत्वाचे, ज्याला आपण महाराष्ट्रातले बिनीचे शिलेदार म्हणू, अशा बिनीच्या शिलेदारांच्या फोटोवर का फुल्या मारल्या गेल्या, हे करंगळी कापणं आणि अशा बिनीच्या शिलेदारांच्या फोटोवरती रक्त सांडणं याचे नेमके अर्थ काय होतात, हे काय प्रकरण आहे। आणि अशा पद्धतीने जर लोकप्रतिनिधीच जर अशा एका अघोरी विद्येला जर सामोरे जात असतील तर सर्वसामान्य लोकांच्या मनातली अंधश्रद्धा कधी निघेल। पण विशेषतः अजितदादांच्या संदर्भाने VSR कंपनीची लोक, खराची असणारा त्यांचा कनेक्ट आणि VSR कंपनीवर अपघाताचा जाणारा संशय, हे सगळं जर गौडबंगाल बघितलं तर गंभीर आहे। आणि म्हणून पुन्हा पुन्हा जे म्हटलं जाते की या सगळ्या लोकांची CDR तपासणं गरजेचं आहे। जे नरेश अरोरा त्या नरेश अरोराचं कंत्राट जे आहे या सगळ्या NCPच्या कामाचं ते नव्याने रिन्यू केलं जाणार नाही, तसे त्यांना विरोध पक्षातल्या नेत्याकडनंच होतोय असं कळतं। जेवढी माझी माहिती आहे, खरं तर त्या पक्षात काय चाललंय यावर मला बोलायचा काहीच अधिकार नाहीये, मात्र नरेश अरोराला पुढचं असाइनमेंट देऊ नये यावर कदाचित दादा सुद्धा ठाम होते, कारण अरोरामुळे अनेक गोष्टींचे प्रॉब्लेम झाले होते। अरोरा फक्त PR एवढ्यापुरतं न करता अरोरा त्यांच्या डिसिजन मेकिंग मध्ये सुद्धा जर ढवळाढवळ करतायत
अशी चर्चा जेव्हा आतल्या आमदारांकडून बाहेर येते तेव्हा हे गंभीर असतं. पण सरते शेवटी डिझाईन बॉक्सला काम द्यायचं की नाही द्यायचं हा त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे. त्यावर आपण तावडे असं बोलले, वर्षापासून माझा घसा खराब होता, तो बरा होत नव्हता. जैन मुनी पद्मसागर यांच्या आशीर्वादाने तो बरा झालेला आहे. कुठेतरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार हा वाटत नाही. मला वाटतं की 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी जेव्हा जैनिझमची स्थापना केली तेव्हा त्यांनाही कुठलेही चमत्कार अपेक्षित नव्हते. किंबहुना जेवढे म्हणून सगळ्या धर्माचे आयकॉन आहेत त्यांना हे चमत्कार अपेक्षित नाहीत. मध्यस्थांनी हे सगळे चमत्कार निर्माण केलेले आहेत. पण लोकप्रतिनिधींनी त्यांना थारा देता कामा नये. कारण लोकप्रतिनिधी, मी पुन्हा पुन्हा म्हणते की लोकप्रतिनिधी हे पथदर्शी असतात. त्यांच्याकडे बघून सर्वसामान्य लोक आपलं जगणं जगत असतात. जर महापौर पदावरच्या व्यक्तीनेच जर असं स्टेटमेंट केलं तर खाली अंधश्रद्धा पसरायला वेळ लागत नाही. त्यामुळे निश्चितपणे महापौरांनी आपल्या पदाची गरिमा ठेवत घसा कशाने नीट झाला हे सांगण्यापेक्षा मुंबईतले ड्रेनेज कसे नीट सुधारता येतील, मुंबईतल्या ट्रॅफिकला कशी शिस्त लावता येईल, मुंबईतल्या अनेक रस्त्यांवरचे खड्डे कसे कमी करता येतील आणि मुंबईकरांच्या घशामध्ये होणारं हवेचं प्रदूषण ते कसं कमी करता येईल यावर त्यांनी जास्त लक्ष द्यावं. मला वाटतं त्यांची नेमणूक त्या कामासाठी आहे. त्यांना कळलं पाहिजे. दीपक आबा प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने थेट हेमंत गोडसे यांची चौकशी व्हावी अशी मागणी SIT कडे केलेली आहे. गोडसेंना तिकीट मिळावं यासाठी त्यांनी या बाबाला थेट चॉपरने अमित शहांकडे नेलं होतं हो. अशी चर्चा. अमित शहा यांच्यासोबत जो फोटो दिसतोय खरातचा, तो फोटो हा गोडसेंनी त्यांना लोकसभेच्या तिकिटासाठी नेल्यानंतरचा फोटो आहे अशी माहिती पुढे येते. हेमंत गोडसे फक्त तेवढ्यापुरतेच नव्हते तर अनेक ठिकाणी भूमिपूजन असेल, छोट्या मोठ्या पूजा असतील ते त्यांना घेऊन जात होते.